नाशिक जिल्हा क्रीडा क्षेत्रात सकारात्मक कामगिरी करत असताना नाशिक रोडच्या योगेश्वरी प्रशांत जेजूरकर हिनं जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलंय। मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन, सहआयोजक बंगाल आमेटूर स्विमिंग असोसिएशन तसेच स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मुर्शिदाबाद येथे 78व्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन 2024चं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत 36 स्पर्धक सहभागी झाले होते, त्यात मुले आणि मुलींचाही सहभाग होता। याच स्पर्धेत नाशिकमधून 12 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। त्यात दिशा न्यूज चॅनलचे प्रशांत जेजूरकर यांची कन्या योगेश्वरी आणि प्रणव चिखले यांचाही सहभाग राहिला। प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण घेत योगेश्वरी हिनं जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांना चकित केलंय। याबरोबरच तिला वडील प्रशांत यांनी कायम प्रोत्साहन दिलं। त्याचबरोबर नाशिक रोडच्या जिजामाता जलतरण तलावाचे प्रशिक्षकांचंही मोठं योगदान राहिलंय। हा सर्व अनुभव पणास लावत योगेश्वरीनं बंगालच्या गंगा नदीत 19 किलोमीटर अंतर 2 तास 20 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पार केले। यावेळी तिच्यासह नाशिकचा प्रणव चिखले हाही होता। या स्पर्धेचा समारोप खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसुफ नेमतचे, कोलकात्याचे परिवहन मंत्री स्नेहा आशिष चक्रवर्ती, देवबुद्ध दास, माधुरी घोष यांच्या हस्ते योगेश्वरी आणि प्रणव चिखले यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप, विकास फडांगे, शंकर मादगुडी, हरी सोनकांबळे, अनिल जगताप, प्रभाकर रेवडे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले। तसेच साधना एज्युकेशन स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे योगेश गाडेकर, के.जे. मेहता स्कूल महाविद्यालयाचे प्रवीण जोशी यांचेही योगेश्वरीला मार्गदर्शन लाभले। और यहाँ के बच्चों को मोटिवेट किया है कि ये जो कंपटीशन 1943 में स्टार्ट हुआ था उसको आज तक आप लोगों ने बरकरार रखा है, तो बहुत बहुत धन्यवाद आप सभी को। और धन्यवाद आप सभी फैंस को जो खिलाड़ी स्विमिंग करते हैं और कंपटीशन में पार्ट लेते हैं, उनको अप्रिशिएट करते हैं और उनका प्रोत्साहन बढ़ाते हैं। तो इसके लिए भी आप सभी को भी धन्यवाद। और जितने भी पार्टिसिपेंट है यहाँ पर 48 पार्टिसिपेट किया है। सुबह 4 बजे से ये कंपटीशन स्टार्ट हुआ और 8 लोगों ने स्टार्ट किया और अभी बाकी के जो बच्चे हैं 19 किलोमीटर में पार्टिसिपेट करेंगे। तो मैं आप सभी को बेस्ट विशेष देता हूँ और आप अच्छा प्रदर्शन करें, ऐसी शुभकामनाएं देता हूं मैं आप सभी को। और फ्यूचर में जो ये 48 नंबर है इसको बढ़ाया जाना चाहिए और साल में 2 बार ये कंपटीशन होना चाहिए ताकि जितने भी बच्चे हैं उनको प्रोत्साहन मिले। सिर्फ एक बार नहीं, दो बार होना चाहिए। तो इससे क्या होगा कि बच्चे प्रोत्साहित होंगे और मोटिवेट भी होंगे और इनका एम होना चाहिए कि ओलंपिक में हम जाकर वहाँ से मेडल लेके आए। आप सब एग्री करते हैं कि नहीं कि यहाँ से हमारे बच्चे ओलंपिक खेलना चाहिए, नहीं खेलना चाहिए? तो ये 2 बार कंपटीशन होना चाहिए। नहीं खेलना है आपको? तो बहुत बहुत धन्यवाद आपका, सब यहाँ पर आए उन्हें बच्चों को प्रोत्साहित करने के लिए। और ये कंपटीशन आगे भी इसी तरह होता रहे। आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथील 2 विद्यार्थी मुर्शिदाबाद येथे भागीरथी नदीमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी गेलेले होते। त्याच्यामध्ये योगेश्वरी प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले या 2 विद्यार्थ्यांनी भागीरथी नदीमध्ये 19 किलोमीटर हे अंतर 2 तास 43 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या नाशिक रोड राजमाता जिजाऊ तरण तलावाचे नाव देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा उज्ज्वल केलेले आहे। तरी मी आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते। तसेच आज शिक्षक दिन आहे। ज्या शिक्षकांनी त्यांना घडवलं असे विकास भडांगे सर, शंकर मादगुंडी सर, हरी सोनकांबळे सर यांनी जी मेहनत घेऊन या मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि त्यांना घडवलं, त्यामुळेच ते मुलं यशस्वीरित्या ही स्पर्धा पार करू शकले। तरी त्यांच्या पालकांना
ज्यांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन पूलला इथे प्रॅक्टिसला पाठवलं. त्यांच्या पालकांचेही मी अभिनंदन करते, कोचेसचे अभिनंदन करते. आणि सर्व कोचेसला मी हेच सांगू इच्छिते की अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी घडवा. आपला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक महानगरपालिकेचं नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला नेऊन आपण इथे उज्ज्वल कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू. नमस्कार, मी योगेश्वरी प्रशांत जेजूरकर. मी आज माझ्या 19 किलोमीटरचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी लॉंग डिस्टन्सची सुरुवात मालवण शिमला बीच येथून झाली. फर्स्ट टाईम मी 3 किलोमीटर व सेकंड टाईम मी 10 किलोमीटर्स केले. 10 किलोमीटरमध्ये माझा 7वा नंबर आला होता. त्यानंतर माझ्या कोच विकास वडांगे यांनी मला सांगितले की कोलकाता मुर्शिदाबाद येथे 19 व 81 किलोमीटर्सच्या स्पर्धा ऑर्गनाईज झाल्या आहेत व त्यांची इच्छा होती की मी या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा. त्याच्यानंतर 3-4 महिन्याच्या कंटिन्यू प्रॅक्टिसनंतर मी व माझे वडील व माझे शिक्षक आम्ही तिथे 1 सप्टेंबरला पोहोचलो. त्यानंतर मला भीती वाटत होती, पण माझ्या कोचनी व माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी यशस्वीपणे ही कॉम्पिटिशन पार पाडली. आणि हे सांगताना मला खूप आनंद होतोय की या कॉम्पिटिशनमध्ये माझा महाराष्ट्रात 7वा नंबर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील खेळाडू विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळवित असताना पत्रकार दिशा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर यांच्या कन्येनं जलतरण क्षेत्रात जे प्रावीण्य मिळवलंय त्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एक मुलगी म्हणून योगेश्वरी सुद्धा त्यास निश्चितच पात्र ठरली, यात संदेह नाही. फक्त एक खंत आहे की खेळाडूंना राजाश्रय मिळाल्यास मग तो कोणताही खेळाडू असो, हे खेळाडू शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात. त्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे येण्याची गरज आहे. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.